नमस्ते मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या 4 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अद्वैत एका फलकावर एका साईडला समानता आणि दुसऱ्या साईडला भिन्नता असं वाक्य लिहितो। त्या क्षणी तिथे कला येते आणि कला म्हणते, अरे काय करतोय तू? त्या क्षणी अद्वैतला ते सगळं आठवतं। त्याची आई त्याला बोललेली असते की तुमच्या नात्याचे काही भविष्यच नाही आहे, असं नातं जपण्याचा काय प्रयत्न करतोय तू? सोडून दे नातं। त्या क्षणी इकडे अद्वैतने नात्यामध्ये किती खरेपणा आहे पाहण्यासाठी हे सगळं काही सुचवलेलं असतं। त्यामुळे तो कलाला असं बोलतो की इथून पुढे महिन्याभरासाठी आपल्या नात्यामध्ये किती समानता आहे आणि आपल्या नात्यामध्ये किती अडथळे येतात, म्हणजेच भिन्नता किती आहे, याच्यावरच आपलं नातं खरं आहे की खोटं आहे, काय भविष्य आहे ठरेल। त्यानंतर कलासुद्धा अद्वैतला असं म्हणते की जर तुला व्यावहारिकच बघायचं असेल तर इथून पुढे मी सुद्धा आपलं नातं 100% कसं काही यशस्वी होईल तोच प्रयत्न करेल आणि आयुष्यभर टिकवेल, असं म्हणून त्याला ती सुद्धा टर देते। आता कशा प्रकारे इकडे अद्वैतच्या चॅलेंजमध्ये कला खरी उतरणारे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे आणि सरळ तोंडावर आपटणार। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।